नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गणित विषय शिक्षक सोनवणे विटी. आज आपण इयत्ता 9वीतील गणित भाग 2 या विषयातील चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री यातील काही घटकांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट प्रॅक्टिस सेट 1.1. त्यातला क्वेश्चन नंबर 4 आज आपण बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 आणि प्रॅक्टिस सेट 1.3 यातील काही उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 4 बघा, मागच्या तासामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे अभ्यासले आणि आपले जो राहिला होता क्वेश्चन नंबर 4 तो या लेक्चरमध्ये आज आपण अटेंड करतोय. मग क्वेश्चन नंबर 4 बघा. ऑन अ नंबर लाईन point A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB. Consider all possibility. एका संख्यारेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8, तर डिस्टन्स AB आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर्व पर्यायांचा या ठिकाणी विचार करा. कन्सिडर ऑल पॉसिबिलिटीज. सर्व पर्यायांचा विचार म्हणजे कसा की 3 जे बिंदू आहे A, B, C एका रेषेवर तर आहेच, परंतु ए आणि सीच्या मध्ये बी बिंदू असू शकतो, त्याचबरोबर बी आणि सीच्या मध्ये ए हा बिंदू असू शकतो, किंवा सी आणि एच्या मध्ये बी बिंदू असू शकतो. म्हणजे पहिले तुम्ही ए हा बिंदूच घेतला पाहिजे असं नाही. तुम्ही सुरुवातीला बी सुद्धा बिंदू घेऊ शकता, सुरुवातीला सी सुद्धा बिंदू घेऊ शकता. ह्या सर्व पर्यायांचा तुम्ही या ठिकाणी विचार करूनच या ठिकाणी ए बीचं अंतर आपल्याला काढायचं आहे. मग मी पहिली पॉसिबिलिटी जो पहिला पर्याय आहे तो या ठिकाणी निवडला, ए डॅश बी डॅश सी. म्हणजे ए आणि सी या दोन बिंदूंच्या मध्ये बी हा बिंदू आहे असं या ठिकाणी मी सुरुवात केली. म्हणून ए डॅश बी डॅश सी आणि संख्यारेषेवर त्या पद्धतीने दाखवलं ए आणि सी या बिंदूच्या मध्ये बी हा बिंदू आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी हे दाखवत असताना त्याचे अंतर या ठिकाणी लिहिलेले मी बी आणि सीच्या दरम्यान 8 सेंटीमीटर, ए आणि सीच्या दरम्यान या ठिकाणी किती 10 सेंटीमीटर त्याचे माप या ठिकाणी लिहिले. आपण या ठिकाणी सुरुवात करताना बघा, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. म्हणजे ए सी म्हणजे काय, ए बी आणि बी सीची बेरीज म्हणजे ए सी. मग जे माप दिलेले ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. डिस्टन्स ए बी प्लस 8 इज इक्वल टू 10. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10 मायनस 8. आता हे मायनस 8 कुठून आले, ते डाव्या साईडला बरोबरच्या डाव्या साईडला प्लस 8 होते, ते जेव्हा बरोबरच्या या साईड राईट हँड साईडला शिफ्ट झाले त्यावेळेस ते मायनस. ठीक आहे, साईन चेंज होत आहे आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2. मग डिस्टन्स ए बीचं माप किती आलं 2. पॉसिबिलिटी दुसरी काय घेतली मी की समजा ए आणि सी आणि बी हे 3 बिंदू घेतले मी एका संख्यारेषेवर. आता सी बिंदू हा मी मध्ये घेतला ए आणि बीच्या. सी बिंदू मध्ये घेतल्यानंतर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. म्हणजे माप दिलेले बघा ते ठेवून देऊ आपण. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सीचं माप आहे 10 प्लस 8, सी बीचं माप या ठिकाणी 8. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18. मग ए आणि बी पर्यंतचं माप किती आलं 18. या 2 पॉसिबिलिटी या ठिकाणी शक्य आहे. एक तर ए बीचं माप 2 सुद्धा येऊ शकतं आणि एक तर ए बीचं माप 18 सुद्धा येऊ शकतं. हे केव्हा, जेव्हा तुम्ही हे बिंदू एका रेषेत ठेवत असताना जर बी हा बिंदू ए आणि सीच्या मध्ये जर घेतला तर ए बीचं माप 2 येईल, आणि आपण ए आणि बीच्या मध्ये जर सी हा बिंदू घेतला तर या ठिकाणी एचं माप ए बीचं माप हे 18 येईल. या दोन्ही पॉसिबिलिटी शक्य आहे, त्यानुसार आपण हे लिहिलं. आता प्रॅक्टिस सेट 1.2 यातला क्वेश्चन नंबर 1 बघा. द फॉलोइंग टेबल शो पॉइंट ऑन अ नंबर लाईन अँड देअर coordinate. Decide whether the pair of segment given below the table are congruent or not. खालील काही सारणीत संख्यारेषेवरील बिंदूंचे निर्देशक तुम्हाला दिले आहे, कोऑर्डिनेट दिलेले. त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी 2 बिंदूंच्या दरम्यानचं अंतर आपल्याला दिलेलं आहे, ते काढायचं आहे. आणि ते 2 बिंदूंच्या दरम्यान जे अंतर दिलेले आहे, रेषा दिलेले आहे रेषाखंड, ते एकरूप आहेत का हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा त्यातला, सेक डी अँड सेक ए बी. रेक डी आणि रेक ए बी. मग या ठिकाणी
डिस्टन्स DE इज इक्वल टू 9 मायनस इन ब्रॅकेट -7. बघा मी कंसात जरी D आणि E सुरुवातीला D जरी बिंदू लिहिलेला असेल तरी Dचं माप मी सुरुवातीला लिहिलेलं नाही. का? मी मागेही तुम्हाला एकदा सांगितलं होतं की काय करायचं, ज्या बिंदूचं जास्त मोठं माप असेल ते सुरुवातीला लिहायचं, नंतर वजा चिन्ह येतं आणि नंतर छोट्या बिंदूचं माप लिहायचं, म्हणजे वजाबाकी करायला आपल्याला सोपी जाते. या ठिकाणी मी त्याच पद्धतीने मांडणी केली. खालच्या ओळीमध्ये देअरफॉर डिस्टन्स DE इज इक्वल टू 9 + 7. आता हे प्लस का झाले? 9 आणि 7च्या मध्ये प्लस चिन्ह कुठून आलं? वरच्या स्टेपमध्ये बघा, त्या कंसाच्या बाहेर म्हणजे -7च्या बाहेर, कंसाच्या बाहेर वजा हे चिन्ह आहे आणि वजा वजा या ठिकाणी गुणाकार ही क्रिया झाल्यानंतर गुणाकाराचा नियम, गुणाकारामध्ये असा नियम आहे, जर वजा वजा ते कन्वर्ट कशामध्ये होतं? गुणाकार झाल्यानंतर प्लस. म्हणून 9 + 7 या ठिकाणी डिस्टन्स DE इज इक्वल टू 16, लेंथ DE इज इक्वल टू 16. इक्वेशन नंबर 1. डिस्टन्स, आता पुढे बघा, डिस्टन्स AB काढायचा. डिस्टन्स AB बरोबर 5 वजा कंसात वजा 3. A आणि B चे या ठिकाणी बिंदूंचे आपण निर्देशक घेतले, ते या ठिकाणी मी त्यांची मांडणी केली, त्यांच्यामध्ये वजाबाकी केली. या ठिकाणी सुद्धा मायनस मायनस प्लस झालं बघा, कंसाच्या बाहेर आहे, गुणाकार असल्यामुळे गुणाकार क्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ते कन्वर्ट कशामध्ये होतं? प्लसमध्ये. डिस्टन्स AB बरोबर 5 + 3. डिस्टन्स ABचं माप किती मिळालं मग? 8. लेंथ AB इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून एक गोष्ट लक्षात आली की दोन्ही बिंदूंचं अंतर हे सारखं नाही, त्या रेषाखंडांचं, सॉरी, त्या दोन्ही रेषाखंडांचं अंतर सारखं नाही. देअरफॉर लेंथ DE इज नॉट इक्वल टू लेंथ AB. बघा, डिस्टन्स या ठिकाणी डिस्टन्स DE इज नॉट इक्वल टू डिस्टन्स AB. यावरनं देअरफॉर सेक DE अँड सेक AB आर नॉट कॉन्ग्रुएंट. म्हणजे रेख DE व रेख AB एकरूप रेषाखंड नाहीत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेक AB. इफ AB इज इक्वल टू 8 देन फाइंड द लेंथ ऑफ AM. बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8, तर AM बरोबर किती? या ठिकाणी M हा रेख AB चा मध्यबिंदू, म्हणजे M A आणि B च्या मध्ये M हा बिंदू आहे. आपण त्या ठिकाणी मांडणी केली उत्तराची सुरुवात करताना बघा, A', M', B. देअरफॉर AM इज इक्वल टू MB. देअरफॉर AM इज इक्वल टू 1/2 इंटू AB. ठीक आहे. आता म्हणजे AM हा किती असेल? मग AB चा अर्धा असेल, म्हणून आपण या ठिकाणी अशी मांडणी केली. इज इक्वल टू 1/2 इंटू AB चं माप किती आहे? 8. मग 2 ने 8 ला भागितलं, AM किती आला आपला? 4. परत एकदा लक्ष द्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलंय की एक रेषामध्ये एक जी रेख आहे, त्या रेख M हा त्याचा काय? मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हणजे AM चं माप जेवढं असेल तेवढंच MB चं माप आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं देअरफॉर AM इज इक्वल टू MB. AM चं माप जेवढं असेल तेवढं MB चं माप. आता AB हा किती दिलेला आहे आपल्याला? 8 दिलेला आहे. आता 8चा अर्ध किती झाले? 4. आपण तोंडी हे उत्तर काढू शकतो, पण त्याला गणिताच्या मांडणीमध्ये मांडत असताना आपण या पद्धतीने लिहिलं देअरफॉर AM इज इक्वल टू 1/2 इंटू AB इज इक्वल टू 1/2 इंटू 8. देअरफॉर AM इज इक्वल टू 4. ठीक आहे, 2 ने 8 ला भाग दिला तर उत्तर आलं 4. AM चं माप किती मिळालं मग आपल्याला? 4. त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 पण आहे. पॉइंट P is the midpoint of sec CD if CB is equal to 2.5. Find length CD. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5, तर रेख CD ची लांबी या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. पॉइंट P is the midpoint of sec CD. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं, आपण त्या पद्धतीने लिहिलं. मग लिहिताना बघा C', P हा काय? CD चा मध्यबिंदू आहे, आपण लिहिलं. मध्यबिंदू P असल्यामुळे मग CP चं जेवढं अंतर असेल तेवढंच PD चं सुद्धा अंतर असेल किंवा तेवढंच त्याचं माप असेल. मग या ठिकाणी लिहिताना CP बरोबर PD. मग आपल्याला या ठिकाणी CD ची लांबी काढायची, CD आहे की नाही? मग देअरफॉर मागच्या उदाहरणात ज्या पद्धतीने आपण मांडणी केली तशीच करू. CP इज इक्वल टू 1/2 इंटू CD. Therefore 2.5 is equal to 1/2 into CD.
देअरफॉर 2.5 इंटू 2, आता हे गुणाकारात 2 इकडून आले, या दिशेला ते भागाकारात होते 2, डाव्या साईडला आल्यानंतर ते गुणाकारात, भागाकारातून इकडे येताना शिफ्ट होताना ते गुणाकारात आले, बरोबर सीडी. मग देअरफॉर सीडी बरोबर 2.5 इंटू 2 किती 5, सीडीचं माप किती मिळालं मग 5. या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो आपल्याला, इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कम्पेअर द सेगमेंट. जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर 3.4 सेंटीमीटर, तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवायचा आहे. लहान मोठेपणा म्हणजे कोणतं अंतर जास्त आहे आणि कोणतं अंतर कमी आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं. साहजिकच आहे, आपण जर ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं तर बीपीचं अंतर हे सर्वात कमी आहे की नाही. त्याच्यानंतर थोडं जास्त अंतर कशाचं, एपीचं जास्त अंतर आहे 3.4. त्यानंतर या एपी नंतर थोडं जास्त अंतर आहे एबीचं, ते आहे 5 सेंटीमीटर. मग याचं लहान मोठे ठरवत असताना आपल्याला चिन्हाद्वारे दाखवायचे. बीपी इज लेस दॅन एपी अँड एपी इज लेस दॅन एबी, या पद्धतीने आपण ते लिहिलं की बीपी हा लहान आहे एपी पेक्षा आणि एपी सुद्धा हा लहान आहे एबी पेक्षा. मग सर्वात मोठा कोणता, एबी, आणि सर्वात लहान कोणता, बीपी. ठीक आहे, हा हे रेषाखंड आपण लहान मोठेपणा या ठिकाणी त्यांच्यामधला दर्शवला. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये बघा काही शाब्दिक उदाहरण आहे. सराव संच 1.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन एफ देन फॉर्म. खालील विधाने जर तर रूपात तुम्हाला लिहायचे आहे. पहिला आहे बघा, द अपोजिट अँगल ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. मग याला जर तर मध्ये कसं लिहितात बघा, इफ क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ काय होतो, जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. फक्त त्यामध्ये इफ आणि देन आपल्याला टाकायचं आहे आणि त्या वाक्याची व्यवस्थित रचना या ठिकाणी करायची आहे. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. मग उत्तराची सुरुवात करतो बघा, इफ अ क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. जर तर टाकायचं बघा, या ठिकाणी आपण काय सुरू केले, एखादा चौकोन, एक शब्द, एखादा हा शब्द घेतलाय, जर नंतर एखादा हा शब्द घेतला, चौकोन असेल आणि तो आयत जर असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप या ठिकाणी असतात. 3 नंबरचं बघा, इन अँड आयसोस्केल ट्रायंगल्स द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. मग इफ अँड देन मध्ये लिहिताना बघा, इफ अ ट्रायंगल इज अ आयसोस्केल ट्रायंगल्स देन द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला या ठिकाणी काय असतो, लंब असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की डिस्टन्स जर आपल्याला 2 बिंदूंमधलं काढायचं असेल तर त्या 2 बिंदूंमध्ये आपल्याला काय करावं लागते, वजाबाकी करावे लागते. आणि वजाबाकी करत असताना कधी लक्षात ठेवायचं, त्या 2 बिंदूंमधील ज्या बिंदूचं अंतर ज्या बिंदूचं माप किंवा ज्या बिंदूचा निर्देशक, ज्याला म्हणू आपण कोऑर्डिनेट, हा जर मोठा असेल त्यातून काय करायचं, छोट्या बिंदूचा जो निर्देशक आहे त्याला त्या ठिकाणी मायनस करायचं, म्हणजे उत्तर काढायला आपल्याला सोपं जातं. पुढच्या तासामध्ये लेक्चर नंबर 3 मध्ये आपण चॅप्टर नंबर 2 प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॅक्टिस सेट 2.2 हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.